यानंतर राजकीय विश्वातून एक मोठी बातमी येते, कारण विधान परिषदेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी मुंबईमध्ये सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलंय। निवडणुकीआधी पंकजा मुंडे या बाप्पाच्या चरणी लीन झाल्याचं पाहायला मिळालं आणि ही तेव्हाची दृश्य सध्या आपण साम टीव्हीवर पाहतोय। पंकजा मुंडे यांच्यासाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे। भाजपच्या त्या विधान परिषदेच्या उमेदवार आहेत आणि आजच्या या निवडणूक प्रक्रियेच्या आधी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये त्या बाप्पाच्या चरणी लीन होण्यासाठी दाखल झाल्या होत्या। अगदी थोड्या वेळापूर्वीच आपण पाहिलं, भाजपचेच विधान परिषदेचे उमेदवार असणारे अमित गोरखे हे सुद्धा मुंबईत सिद्धिविनायकाच्या चरणी लीन झाले होते आणि यानंतर आता पंकजा मुंडे या सुद्धा आता बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या आहेत। त्यांनी बीडमधून लोकसभा निवडणूक यंदा लढवली होती, यामध्ये त्यांचा पराभव झाला होता। त्यानंतर आता विधान परिषद निवडणुकीमध्ये आज मतदान होणार आहे। आज मी उमेदवार आहे। मी उमेदवार म्हणून पहिल्यांदा विधान परिषदेचे उमेदवार म्हणून इथे आता पाऊल ठेवलेलं आहे। माझ्या समवेत माझ्या पक्षाचे आणखी सहकारी उमेदवार आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की आमचे सर्व उमेदवार विजयी होतील। मोठ्या प्रमाणावर गोळीबाजार झाल्याची चर्चा आहे आणि त्याचा फटका त्या दोघांही उमेदवाराला बसतो असं सुद्धा बोललं जात आहे, कारण पहिल्या पसंतीवर काही नाही, त्यावेळेला दुसरी हे पहा, आता ह्या गोष्टी खूप टेक्निकल निवडणुका असतात। ह्याच्यामध्ये ज्या चर्चा आहेत किंवा ज्या बातम्या आहेत त्याच्याही पलीकडे विधान भवनामधली एक पूर्ण एक व्यवस्था आहे आणि त्याच्यामध्ये जे होणार आहे ते होणार आहे। पण मला जो विश्वास आहे, अशा प्रकारची कुठलीही घटना घडलेली नाही आहे। संपूर्णतः आमचे सर्व उमेदवार विजयी होतील। पण लोकसभेनंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढलेला आहे, त्यामुळे महायुतीची मतं फुटतील असा दावा महाविकास आघाडी करताना पाहायला मिळतो। ठीक आहे ना, आता आपल्याला काही तास वाट बघावी लागेल, थोड्याच तासात निकाल बाहेर येईल। माझ्या पुरतं मर्यादित आणि माझ्या पक्षाचं आणि महायुतीचं मला नाही वाटत। पंकजा मुंडे या माध्यमांशी बोलत होत्या। क्रॉस वेटिंग होणार नाही याचा मला पूर्णतः विश्वास आहे। महायुतीचे सर्व उमेदवार हे निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। आज अगदी थोड्याच वेळामध्ये आता विधान परिषदेसाठी निवडणूक सुरू होते आणि त्याआधी त्यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मध्ये मंदिरात येऊन बाप्पाच्या चरणी बाप्पाचा आशीर्वाद घेतल्याचा आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। पंकजा मुंडे या भाजपच्या माध्यमातून आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज उभ्या आहेत। त्यांच्यासाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा मानला जातोय। भाजपने यंदा 5 उमेदवार विधान परिषद निवडणुकीसाठी उतरवलेले आहेत।